नमस्कार मंडळी. अगदी सोप्या पद्धतीने ढोकळा कसा करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी आधी 1 वाटी बेसनाचं पीठ टाकलं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा घातला. अगदी बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे, नाहीतर मग जाड रवा असेल तर तो बारीक करून घ्या. त्यानंतर 1 वाटी त्यामध्ये दही घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घातली. थोडासा हिंग घातला, साखर घातली चवीनुसार आणि हे जे मिश्रण आहे हे एकजीव करून घेतलं. त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद घातली आणि 1 पळी यामध्ये तेल घातलं. साधारण हे मिश्रण एकजीव करण्यासाठी 1.5 वाटी यामध्ये पाणी घातलं आणि 15 ते 20 मिनिटं हे छान मुरू दिलेलं आहे. त्यानंतर एकीकडे पॅनला तेल लावून घेतलं. ह्या मिश्रणामध्ये 1 इनोचा सॅशे टाकला. त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि हे चांगलं फेटून घेतलेलं आहे. लगेच पॅनमध्ये हे मिश्रण टाकलं आणि एकीकडे गॅसवर वेगळा पॅन गरम केला. त्यामध्ये पाणी घालून तो गरम केलेला आहे. त्यामध्ये हा मिश्रण घातलेला पॅन ठेवला आणि वरून झाकण ठेवलं. 20 मिनिटांसाठी हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे. ढोकळा झाला की नाही म्हणून चेक करून घेतला आणि तो गार होईपर्यंत एकीकडे तेलामध्ये मोहरी, तीळ, त्यानंतर कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घातल्या, थोडासा हिंग घातला, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी साखर यामध्ये घातली. एकीकडे ढोकळ्यासाठी पुदिन्याची चटणी तयार केली. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, डाळ्या, हिरव्या मिरच्या आणि आलं, जिरे, मीठ हे सगळं घातलं. थोडीशी त्यामध्ये साखर घातली होती आणि ढोकळा अशा प्रकारे गार झाल्यानंतर तो काढून घेतलेला आहे. त्यावर तयार केलेलं जे पाणी आहे ते टाकलं आणि हा ढोकळा कापून घेतला. अगदी पटकन होणारा सोप्या पद्धतीचा हा ढोकळा आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हीसुद्धा बघू शकता. खूप छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे. पुदिन्याच्या चटणीसोबत सगळ्यांना खायला दिला. धन्यवाद.